चला विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार सर्वांना. मी धनराज फरगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण मॅथ मराठी या चॅनलवर 5वी स्कॉलरशिप गणित विषयाची लाईव्ह तासिका घेत आहोत. आज आपण स्कॉलरशिप गणित यामध्ये कोन आणि कोनाचे प्रकार, चौरसाच्या चारही कोनांच्या मापाची बेरीज असते. चौरसाच्या चारही कोनांच्या मापाची बेरीज असते. किती असते? चौरसाच्या चारही कोनांच्या मापाची बेरीज असते. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांचं उत्तर आलेलं आहे. चौरसाचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. पहा इथं काटकोन आहे कधी, प्रत्येक कोन काटकोन आहे. प्रत्येक कोन कसा आहे? काटकोन आहे. काटकोन म्हणजे एक उभी रेष आणि त्याला छेदलेली आडवी रेष. तिथं काय होतो? काटकोन तयार होतो. मग या चौरसाचा प्रत्येक कोन कसा आहे? काटकोन आहे. कसा आहे? काटकोन. मग या प्रत्येक कोनाचे माप काय आहे? 90 अंश आहे. चौरस असेल किंवा आयात असेल त्याच्या प्रत्येक कोनाचे माप किती असते? 90 अंश असते. मग आपल्याला काय विचारले? चौरसाच्या चारही कोनांच्या मापाची बेरीज. 90 अंश अधिक 90 अंश अधिक 90 अंश अधिक 90 अंश याची बेरीज करायची. किंवा 90 अंश एका कोनाचे, तर असे किती? 4 कोन आहे. मग बेरीज केली तर 9 1 9 2 18 9 3 27 9 4 36 360 अंश. गुणाकार जरी केला 90 गुणिले 4 तरी किती? 360 येतं. म्हणजे आपल्याला चौरसाच्या चारही कोनाच्या मापाची बेरीज किती असते? 360 अंश असते. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. चला, आहिरे, भोसले, झोडगे, ईश्वरी, चला ऋतुजा भोसले, ऋतुराज एक वेळेस उत्तर देत. उत्तर एक वेळेस देत. चला, रुक्मिण उडतेवार, अनुष्का दळवी. चला, ज्यांचं उत्तर आलेलं आहे, योग्य उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो, मी शिकवलेला आवडत असेल तर लाईक करत चला, व्हिडिओला लाईक करत चला. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न काय? पहा पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत कोनांची संख्या मोजा. सोबतच्या आकृतीतील कोनांची संख्या मोजा. चला विद्यार्थी मित्रांनो, पहा इकडं का आहे ही सोबतची आकृती. याचा आपल्याला एक शॉर्ट ट्रिक पण आहे आणि आपण मोजू पण. चला, हे आपण नाव देऊ अगोदर. आपण इथं हे ए बी सी डी आणि हे ई. तर मग पहिला जो कोन होईल काय होईल? आपण ए बी ई घेऊ. ए बी आणि ई म्हणजे हा सर्वात मोठा असलेला. त्यानंतर काय करू? त्याच्यापेक्षा अलीकडे ए बी आणि डी घेऊ. हा ए डी. हे किती झाला? 1 2 तिसरा काय होईल? मग ए बी सी, कोण ए बी सी. हे किती झाले? 3. चौथा, हा एक मोठा झाला, हा इथपर्यंतचा दुसरा झाला, हा इथपर्यंतचा तिसरा झाला. त्यानंतर काय करू आपण? आता कोण ए सी, हे कोण CAE. त्यानंतर पाचवा काय होईल? CAD, कोण CAD. आणि त्यानंतर 6वा काय होईल? CAC. काय झाला? हे 1 झाला, हे 2 झाला, हे 3 झाला. त्यानंतर हे 4, त्यानंतर हे 5 आणि त्यानंतर ए
सी ए डी झाला, नाही तर ए बी एक, दोन, तीन, चला सी ए बी. तर याला काय एक ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो. जर असं असेल तर काय करायचं की ते इथे एक, हे दोन, तीन, किती झाले, हे तीन हे झाले. तर मग याची काय करायचं, बेरीज करायचं. 1 अधिक 2 अधिक 3, या तिन्हीची बेरीज करायचं. 3 आणि 3 किती होतं, 6. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. CAB. चला सूत्र घ्या. याचं सूत्र काय आहे, अशा पद्धतीने जर आकृती असेल तर त्याला काय करायचं, त्याच्यामध्ये 1 2 3 असे अंक लिहायचे आणि जिथपर्यंत तुम्ही अंक लिहिले त्या सर्वांची काय करायचं, बेरीज करायचं. क्रमाने अंक लिहायची. 1 2 3, 1 2 3 तुम्ही लिहिले ना, मग त्याची काय करायची, बेरीज करायची. त्याची बेरीज करायची. त्याची बेरीज किती आली, 6 आली. काय आली, 6. किती कोण तयार झाले, 6 कोण तयार झाले. किती कोण तयार झाले, 6 कोण तयार झाले. तर चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. एका चौकोनाचे दोन त्रिकोण, एका चौकोनाचे दोन त्रिकोण त्रिकोणात, एका चौकोनाचे दोन त्रिकोणात विभाजन केले. प्रत्येक त्रिकोणाचे 3 कोण, तर पूर्ण चौकोनात किती कोण तयार होतील. एका चौकोनाचे काय केलेलं आहे, दोन त्रिकोणामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. तर प्रत्येक त्रिकोणाचे 3 कोण, तर पूर्ण चौकोनात किती कोण तयार होतील. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, कोण पहा, BAC म्हणजे काय झाला, पहिला कोणता काय झाला, BAC. पहिला कोण काय झाला, हा BAC. त्यानंतर दुसरा कोण काय तयार होईल, CAD. कोण CAD. तिसरा काय होईल पहा, कोण ADC. ADC. त्यानंतर चौथा DC. हा D घेऊ, C घेऊन हा A घेऊ, DCA. 4 झाले. पाचवा काय तयार होईल, हा ACB. ACB काय तयार होईल, ACB. आणि 6वा काय तयार होईल, CBA. CBA. 7वा कोण, BAD. 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 आणि 8वा कोण काय तयार होईल, BCD. BCD. पहा इकडं आता काय झाला, पहिला कोण पहा, BAC म्हणजे हा कोण झाला, हा एक. त्यानंतर CAD. त्यानंतर हा इथला, या त्रिकोणातला, बाजूच्या त्रिकोणातला एच कोण, म्हणजे या ठिकाणी किती कोण झाले, 2 झाले. त्यानंतर AD. हा D1 इथला किती झाले, 3. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा किती, चौथा, हा 5वा आणि हा काय झाला, 6वा. काय झाला, हा 6वा. म्हणजे हे 6 कोण झाले. त्यानंतर काय करायचं, त्यानंतर आपल्याला पहा BAC हा एक कोण झाला, CAD हा दुसरा कोण झाला, तिसरा कोण ADC, चौथा कोण DCA हा चौथा झाला. 5वा ACB. हा A, हा C इथला कोण, Cचा B हा 5वा झाला. 6वा BAD हा मोठा कोण घेतला, हा 2 ह्याचा मिळून जे तयार झाला आहे ना, हा BAD हा 7वा. आणि 8वा
बी सी डी हा इकडला, बी सी डी हा मोठा इकडला. अशा प्रकारे 8 कोन तयार होतात. आलं का लक्षात? हा मोठा, या 2 त्रिकोणाचे 6 कोन आणि दुसरे 2 कोणते, बी ए डी, म्हणजे ह्या 2 त्रिकोणाचा हा मोठा कोन एक आणि बी सी डी हा एक मोठा. असे एकूण किती कोन तयार झाले? 8 कोन तयार झाले. किती कोन तयार झाले? 8 कोन तयार झाले. चला, आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पहा, बाजूच्या आकृतीतील शिरोबिंदूंची संख्या किती? बाजूला जी आकृती दिलेली आहे त्याच्या शिरोबिंदूंची संख्या काढायची आपल्याला. चला विद्यार्थी मित्रांनो, पहा इकडं, शिरोबिंदू हा एक, शिरोबिंदू म्हणजे हा एक, त्यानंतर या ठिकाणचा हा 2, या ठिकाणचा 3, या ठिकाणी 3 झाले की मग त्यानंतर हा एक घ्या, एक एक त्रिकोण पूर्ण करू. हा इथे एक घ्या म्हणजे त्रिकोण पूर्ण झाला. या ठिकाणी घेतला, हा किती झाले? हा इकडला हा मोठा त्रिकोण, इकडला एवढा भाग पूर्ण झाला. हा एवढा भाग आपला काय झाला? पूर्ण झाला. आलं का लक्षात? हे 5 झाले. त्यानंतर आता काय करू? हा इथला घेऊ 6, इथं 7 आणि हा 8. किती आहेत शिरोबिंदू? 8 आहेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. चला, ज्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो? घड्याळात 12 वाजले आहेत तर 2 काट्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? चला पहा, ही घड्याळ आहे, इथे गोल दिसतंय का तुम्हाला? मग हे इथं 12, हे 6, हे इथं घेऊ 3 आणि इथं घेऊ 9, 9 12 3 आणि हे 6. मग घड्याळात 12 वाजले. 12 वाजले म्हणजे तास काटा कितीवर राहील हो? 12 वर राहील. कितीवर राहील? 12 वर. आणि मिनिट काटा कितीवर राहील? 12 वरच राहील. हा मिनिट काटा, मोठा जो असतो मिनिट काटा आणि छोटा असतो तो तास काटा, म्हणजे दोन्ही काटे काय होतील? एका खाली एक येतील. म्हणजे किती अंशाचा कोन झाला? 0 अंशाचा कोन झाला. किती अंशाचा कोन झाला? 0. म्हणजे 12 वाजले म्हणजे 0 अंशाचा कोन झाला. चला, रफिक मुलानी, गरड, बोडके, ज्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. चला, त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. चौरसाचे किती कोन काटकोन असतात? चौरसाचे किती कोन काटकोन असतात? पहा, आपण या ठिकाणी एक चौरस काढू. हा चौरस काढला. काय काढला? चौरस काढला. मग या चौरसाचे किती कोन काटकोन आहेत? चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन आहे. चौरसाला किती कोन असतात? 4. म्हणून चौरसाचे 4 कोन काटकोन असतात. म्हणजे सर्वच कोन काय असतात? काटकोन असतात. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय? पर्याय क्रमांक 4. चला, त्यानंतर 11वा प्रश्न कोणता आहे? काटकोनाचे माप किती असते? काटकोनाचे माप किती असते? काटकोनाचे माप किती असते? पर्याय 1 आहे 180 अंश, 2 आहे 0 अंश, 3 आहे 360 अंश, 4 आहे 90 अंश. चला विद्यार्थी मित्रांनो, पहा इकडं काय आहे प्रश्न आपला. काटकोनाचे माप किती असते? काटकोनाचे माप किती असते? काटकोनाचे माप हे 90 अंश असते. काटकोनाचे माप 90 अंश असते.
पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काटकोनाचे माप 90 अंश असते. पर्याय क्रमांक 4 हे 4 येईल. आला का लक्षात? चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय? 40 अंश मापाच्या कोनाचा प्रकार सांगा. लघुकोन, विशाल कोन, काटकोन आणि शून्य कोन. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, 40 अंश मापाच्या कोनाचा प्रकार सांगा. 40 अंश मापाच्या कोनाचा प्रकार कोणता आहे? चला लघु पर्याय क्रमांक 1 लघुकोन काय असतो? 0 अंश ते 90 अंशापर्यंतच्या कोणाला आपण काय म्हणतो? लघुकोन म्हणतो. म्हणजे यामध्ये काय तर 0 ते 90 म्हणजे 40 अंशाचा कोन येतो यामध्ये. त्यानंतर विशाल कोनाची जर व्याख्या बघितली, 90 अंशापेक्षा मोठा व 180 अंशापेक्षा लहान. 90 अंशापेक्षा मोठा व 180 अंशापेक्षा लहान कोनास विशाल कोन म्हणतात. त्यानंतर काटकोन, 90 अंशाच्या कोनास काटकोन म्हणतात. आणि शून्य कोन हा कोनच नाही व पर्यायामध्ये दिलेला आहे. मग आपल्याला 40 अंशाचा कोन हा विशाल कोन मध्ये बसेल का? नाही. काटकोनामध्ये 90 अंश पाहिजे, विशाल कोन 90च्या पुढे पाहिजे आणि शून्य कोन तर नाही. मग काय येईल? पर्याय क्रमांक येईल लघु कोन येईल. तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा, लघु कोन कोणाला म्हणायचं? 90 अंशापेक्षा कमी मापाच्या कोणाला 90 अंश. तुम्हाला सांगतो काटकोन लक्षात ठेवा. काटकोनाच्या डावीकडे जर इकडे काटा गेला की लघु कोन म्हणजे कमी झालं. काटकोनाच्या पुढे वाढलं की विशाल कोन. 3 कोन जे आहेत आपल्या परीक्षेला अभ्यासक्रमाला त्याचं अशा प्रकारे लक्षात ठेवा. चला त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? कोनाचे 3 अक्षरी नाव लिहिताना कोणते अक्षर हा त्या कोनाचा शिरोबिंदू असतो? आपण जे कोनाचे 3 अक्षरी नाव लिहितो, कोन ABC हे जे आपण लिहितो, त्या 3 अक्षरी नाव लिहिताना कोणते अक्षर हा त्या कोनाचा शिरोबिंदू असतो? पहिले, मधले, शेवटचे, पहिले व शेवटचे. चला पहा विद्यार्थी मित्रांनो काय आहे प्रश्न. हा कोन आहे विद्यार्थी मित्रांनो. हा काय आहे? समजा हा कोन आहे किंवा हा काटकोन आहे. हा जो कोन आहे ते आपण याला काय करतो? ABC. मग कोन कोणत्या ठिकाणी तयार झाला? या ठिकाणी तयार झाला. मग आपण याला लिहिते वेळी काय लिहितो? चला कोन, आपण याचं नाव कसं लिहितो? कोन ABC. मग 3 अक्षरी नाव झालं. हे किती? 3 अक्षरी. प्रश्नात काय म्हणते? कोनाचे 3 अक्षरी नाव लिहिताना कोणते अक्षर हा त्या कोनाचा शिरोबिंदू? कोनाचा शिरोबिंदू काय आहे? हा B आहे. कोनाचा शिरोबिंदू काय आहे? तर आपण हे काय आपलं की कोनाचा शिरोबिंदू हा मधले अक्षर असतो. कधीही लक्षात ठेवा, B कुठं लिहिले? आपण मध्यभागी लिहिलेला आहे. समजा इथं जर आपल्याला कोन हा काटकोन आहे, हा जर आपल्याला काय दिलं? PQR याचे जर नाव दिले तर PQR. मग आपण हा काटकोनाचं कसं लिहितो? कोन PQR किंवा RQP. 2 प्रकारे लिहितं RQP. इथं सुद्धा कोन CBA. तर कोणत्याही ह्याच्यामध्ये पहा, कोनाचा जो शिरोबिंदू आहे ते मधले अक्षर आहे. का आहे? मधले अक्षर आहे. कोनाचा जो शिरोबिंदू आहे तो काय आहे? मधले अक्षर. म्हणून पर्याय क्रमांक 2 येतं. काही जणांनी पर्याय क्रमांक 1 दिलं, काही जणांनी 3 दिलं. चला ज्यांचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांनी चुकीचा पर्याय दिलेला आहे त्यांनी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न आपला, 2 लघु कोनांची बेरीज कोणत्या प्रकारचा कोन दर्शवू शकेल?
दोन लघु कोनांची बेरीज कोणत्या प्रकारचा कोन दर्शवू शकेल? दोन लघु कोनांची बेरीज कोणत्या प्रकारचा कोन दर्शवू शकेल? चला, बरेच जण पर्याय क्रमांक 4 देत आहेत. पहा इकडं, दोन लघु कोनांची बेरीज कोणत्या प्रकारचा कोन दर्शवू शकेल? दोन लघु कोन जर घेतले, समजा हा एक कोन घेतला, हा एक लघु कोन म्हणजे 90 अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला लघु कोन म्हणतो. लघु कोन कोणाला म्हणतो? 90 अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला लघु कोन म्हणतो. जर आपण एक 40चा घेतला आणि एक 30चा घेतला तर तो काय होईल? 40 अधिक 30 किती होईल? 70. मग तो काय झाला? लघु कोनच होईल. दोन लघु कोनाच्या मापाची बेरीज तो लघु कोनच होईल. त्यानंतर आपण जर समजा 40 घेतला आणि एक 50 घेतला किंवा 45 अधिक 45 घेतला तर तो काय होईल? काटकोन पण होईल. म्हणजे लघु कोन होईल, काटकोन होईल. आणि लघु कोन म्हणजे 90 अंशापेक्षा कमी, म्हणून एकाचं माप आपण जर समजा 70 घेतलं आणि दुसऱ्याचं माप जर आपण 89 जर घेतलं, 90 पेक्षा लहान, म्हणजे काय होईल? हे 9 8 आणि 7 15 म्हणजे 159. म्हणजे लघु कोन काटकोनापेक्षा सुद्धा पुढे गेलं म्हणजे ते काय होईल? विशाल कोन होईल. विशाल कोन कोणाला म्हणतो? काटकोन. म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त, 180 अंशापेक्षा कमी म्हणजे ते विशाल कोन होईल. म्हणजे काटकोन होईल, विशाल कोन होईल, लघु कोन होईल, तिन्ही कोन होतील त्याच्यापासून तयार. म्हणून पर्याय क्रमांक 1 2 3 म्हणजे काटकोन, लघु कोन आणि विशाल कोन हे तिन्हीही बरोबर आहेत. म्हणून आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आपलं काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात तुमच्या? विद्यार्थी मित्रांनो, मी शिकवलेलं जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत चला. तुमच्या लाईकमुळं आम्हाला म्हणजे तुम्हाला समजू लागलंय का नाही, आम्ही कसं शिकवतो काय, आम्हाला ते कळेल. चला, ज्यांचं बरोबर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? कोनाची भुजा वाढवल्यामुळे कोनाच्या मापात काय फरक पडतो? भुजा म्हणजे बाजू. कोनाची जर बाजू वाढवली तर कोनाच्या मापामध्ये काय फरक पडतो? पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, हा आपला काटकोन आहे. हा काय आहे? काटकोन आहे. हा काटकोन आहे. भुजा म्हणजे ह्याची बाजू. त्या काटकोनाचं माप किती आहे? 90 अंश आहे. किती आहे? 90 अंश आहे. मग याचं जर आपण हा इथपर्यंत आहे समजा, हे काय इथपर्यंत आहे, हा बाजू याची बाजू किती आहे? ही बाजू आहे 3 आणि ही बाजू आहे 3. मग ही बाजू आपण वाढवून काय केली? इकडं पुढं नेली 5 आणि ही पण वाढवून वर नेली, याची पण 5 7 काहीतरी केली समजा. तर मग ही बाजू जर वाढवल्या तर इथल्या ह्याच्यामध्ये काही फरक पडेल का? हो, काहीच फरक पडणार नाही. काहीच फरक पडणार नाही. माप तेवढेच राहते. भुजा वाढवल्या तर कोणाच्या मापामध्ये फरक पडत नाही. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. माप तेवढेच राहते. चला, मी पाहिलं तर त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी काय केलं, मी जसं म्हणू लागलो भुजा वाढवली तर माप तेवढंच राहतं का? हो म्हणले की काही जणांनी उत्तर बदलली. भुजा वाढवले की माप वाढते अशी उत्तरं दिली. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, बाजू कितीही जरी वाढवली तर आपण घरामध्ये ज्या रूम मध्ये राहतो ना, त्या रूमचे जे कोपरे आहेत ते काय आहेत? ते सर्व काटकोन आहेत. मग आपल्याच घरामध्ये 4 रूम असतील तर चारही रूमचे जे कोपरे असतात ते सर्व काटकोन आहेत. मग प्रत्येक रूम तेवढ्याच मापाचे असेल असं काही नसतं. आपला हॉल जो असतो तो मोठ्या म्हणजे आकाराचा असल्यामुळं त्याची बाजू, त्या हॉलची एक भिंत असते 20 फुटाची, दुसरी असते 10 फुटाची. दुसऱ्या रूम मध्ये जर गेलो तर त्याची एक 10 फुटाची, दुसरी 8 फुटाची. किचन लहान असतं, काही हॉल मोठा असतो, बेडरूम त्याच्यापेक्षा थोडी हॉलपेक्षा लहान असते. पण
या सर्वांचं काय कोण काय असतात जे कोपरे आहेत ते सर्वांचं माप 90 अंश असतं त्यांचं माप। मग तुमच्या एक लक्षात आलं का, बेडरूम समजा किचन लहान आहे त्यापेक्षा हॉल मोठा आहे, तर बेडरूम आपलं किचनच्या प्रत्येक कोपऱ्याचं माप काय आहे 90 अंशाचं असतं, आणि हॉल जरी मोठा असला तरी त्यातील प्रत्येक ह्याचं माप किती असतं 90 अंशाचंच असतं। तर विद्यार्थी मित्रांनो बाजू वाढवली तर त्या कोणाच्या मापामध्ये कसलाच फरक पडत नाही, लक्षात ठेवा हे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊ। विद्यार्थी मित्रांनो मी जर शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला। घड्याळात 4 वाजता किती अंशाचा कोन तयार होईल? 4 वाजता किती अंशाचा कोन तयार होईल? पहा बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे देवे। पहा विद्यार्थी मित्रांनो आता गोल काढा, माझ्यापाशी इथं काही नाही, गोल काढ 12 6 3 आणि 9, 12 3 6 आणि 9, या ठिकाणी 4 असतील, इथं 5, हे 1 2 1 2 3 4 5, आपल्याला 4 पर्यंत पाहिजे, इथं काय 7, इथं 8, हे 10 आणि हे 11, ही झाली घड्याळ तयार। घड्याळात किती वाजले म्हणताय 4, म्हणजे तास काटा कितीवर 4 वर आणि मिनिट काटा कितीवर हो 12 वर, तर किती अंशाचा कोन तयार झाला? तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक म्हणजे 12 ते 1 च्या दरम्यान प्रत्येक ह्याच्यामध्ये 30 अंशाचा कोन असतो, प्रत्येक ह्याच्यामध्ये 30, इथं 30, तर किती आहेत 1 2 3 4, 4 गुणिले 30 म्हणजे 120 अंशाचा कोन तयार होईल। किती अंशाचा कोन तयार होईल? 120 अंशाचा कोन तयार होतो। किती अंशाचा कोन तयार होईल? 120 अंशाचा कोन तयार होतो। आलं का लक्षात? तर घड्याळात जर 4 वाजले असतील तर 120 अंशाचा कोन तयार होईल। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल। चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला। आजच्या लाईव्ह तासिकेला जर कोणी नवीन असेल मॅथ किंवा मॅथ मराठी या चॅनलला आज काय कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, नवीन असणाऱ्यांनी पण सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करत चला विद्यार्थी मित्रांनो। चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद। सर्वांचे परत एक वेगवेगळे धन्यवाद मानून आजची आपली लाईव्ह तासिका इथं थांबूया। हॅव अ नाईस डे, गुड बाय, जय हिंद, वंदे मातरम। परत उद्याच्या तासिकेमध्ये भेटू आपण।